हाय, कशा आहात तुम्ही? मी प्रियांका आणि पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर खरंच खूप दिवसानंतर आपला लॉंग व्हिडिओ अपलोड होत आहे. तर त्याचं कुठं चालले पिल्लू? भुई चालली एकटीच एकटीच चाललीस का? बर बर. बॅगेत काय आहे तुझ्या? काय आहे बॅगेत? चप्पल घातली का? बर बर, जा बाई जा. पिती 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 पिते 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 कुठं चालली तू आता? कुठं चालली? पिती पिती हे पिल्लू, तुझं आईस्क्रीम दाखव. बघ, आईस्क्रीम दाखव पिल्लू, तुझं आईस्क्रीम. हा, छान आहे ना? छान आहे छान आहे. त्रिशाचं आमच्या आईस्क्रीम बघा, नकली आईस्क्रीम घेऊन आमच्या मॅडम खुश होऊन खातात ते. आणि नाही तर मला खूप जास्त ते रडत असते. हे बघा, तिने ना मला चिमटा दिला होता. कसलं झालंय विचित्र. ही पोरगी लय विचित्रपणा करायला लागली आणि माझा चेहरा पण पूर्ण विचित्र करायला लागला. नुसतं चिमपुडे घेते, केस वडती आणि आता तिला आईस्क्रीम आवडले, मला म्हणते छान आहे. खा मग, छान आहे तर. असं तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. घरनं पूर्ण खेळणीने तिने केलं होतं. पूर्ण खेळणी उचलून आहे ना मी ते पिशवीमध्ये ठेवलेत. आणि परत तिने काय केलं, इकडच्या रूममध्ये आली आणि पूर्ण खेळणी परत काढल्यात दुसऱ्या. आणि सगळं इकडं तिकडं असतं व्यस्त सगळं पसारा करून टाकलाय पोरीने माझ्या. आणि ते बघा, प्लस गळ्यात अडकून तिचं काम चालू आहे. काय ना काय करतच असते कुठाने. हे छोटे मोठे भांडे पडलेले असतात. हे बघा, हे छोटा पिझ्झा कसं आहे, मस्त आहे ना? हे बघा पिलू, काय करतेस तू? नुसता पसारा करायचा आहे ना? बघा तिचा अवतार कसा झालाय, ती कशी झाली. त्यामध्ये एक पर्स तुडवतीये, पायाखाली एक पर्स घेतीये. पिलू, काय शिकवायची गरज नाही. एकदा मॅडमला आमच्या शिकवलं की लगेच लक्षात राहतं तिला. असं तुम्ही व्हिडिओ माझा कंटिन्यू करा. आताच प्रिशाची आंघोळ वगैरे घालून मस्त असं फ्रेश आम्ही रेडी केले तिला. आता झोपवायचे तिच्यासाठी. झोका सुद्धा बांधला आमच्याकडे. झोका बांधला काय नाही, पण दाराला आणि खिडकीला बांधला. आता भाड्याच्या घरामध्ये आता आपल्याला कुठं भेटतं ना झोका बांधायला वगैरे. असं त्यानंतर आता तिला मी झोपवते आणि तुमच्यासोबत माझी गोड बातमी काय आहे ती तुमच्यासोबत शेअर कर. तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ करा. ओके. फायनली प्रिशा झोपली, तिला झोपवली आता. तर ती कुठं झोपली, आता बाकीचे कामं करायला घे लागून पटपट. फायनली तर प्रिशा इतक्या वेळानंतर झोपली. आता टायमिंग बघा, वाजले 1:30 वाजायला आले. सॉरी 1:30 वाजले. आता ती झोपली. आता उठायचं टायमिंग तर माहीत नाही, लवकरच उठते ती. असं तिला झोपवले. हाय, कशा आहात तुम्ही? मी प्रियांका आणि पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर खरंच खूप दिवसानंतर आपला लॉंग व्हिडिओ अपलोड होत आहे. तर त्याचं कारण हेच की माझा फोन खराब झालेला होता. आतापर्यंत ना, म्हणजे जशी प्रिशा झाली ना तसे माझे 3 फोन झालेले आहेत. प्रिशा अजिबात ना म्हणजे यूज करूनच देत नाही. आणि तिला काहीतरी गाणे वगैरे लावून दिले ना, ती तर पूर्ण फोन फोडून टाकायची. त्यामुळं ना मला भीती पण वाटायची तिला द्यायची. पण एक वेळ असं होती की म्हणजे नाही का, मी एकटी घरात असल्यामुळं मला वॉशरूमला किंवा बाथरूमला कुठे जायचं असेल, काही काम करायचं असेल ना, तर बिलकुल ती काही करून देत नव्हती. म्हणून तिला ना त्याच्या कारणामुळे मला तिला थोडं फोनमध्ये रमवून मला जाता येत होतं. तर त्याचं कारण म्हणजे एवढं मोठं ती काय वाटोळं करणं मला वाटलं नव्हतं. पण तिने आत्तापर्यंत 2 ते 3 फोन माझे खराब केलेले आहेत. म्हणून आता वाटतं की तिला अजिबात मोबाईल द्यायचा नाही. कारण भरपूर जण पण असं म्हणतात नाही का, मोबाईल चांगला नसतो लेकरांना. आता भरपूर जणांतर म्हणतात, असं मी सुद्धा नाही का माझ्या बहिणींच्या लेकरांना वगैरे म्हणतेच नाही का, फोन वगैरे देऊ नको असं तसं माझ्या बहिणीला बोलत असते. सो मीच आज प्रिशाला फोन देऊ ना, पूर्ण प्रिशाने माझ्या फोनचा वाटोळं केलं. असो, त्या गोष्टी लांब ठेवूयात. पुण्यामध्ये इतकं जास्त गरमी वाढली ना, खूप जास्त गरम होते, खूप म्हणजे खूपच जास्त. चला, व्हिडिओ काढण्याचा माझा मुद्दा असा होता की मी 2-3 दिवसाच्या आधी एक व्हिडिओ अपलोड केला होता, जो की माझ्या भावाच्या हळदीचा होता. आता त्यामध्ये ना मी बोलले होते की मला हळद लावायला जमत नाही म्हणून. आणि त्यामध्ये मी असं पण म्हटलेलं की तुम्हाला येणाऱ्या ब्लॉगमध्ये की मला का जमत नाही आणि माझ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायला आवडेल. आणि सोबतच तुम्हाला सुद्धा माझ्या गोष्टी बघायला किंवा ऐकायला आवडतील असं मी त्या व्हिडिओमध्ये बोलले होते. सो तेच सांगते तुम्हाला. आता भरपूर जणांचे म्हणजे मला कॉल मेसेज येत होते. ते हेच मला विचारत होते की प्रियांका तू असं का बोलले रे, की म्हणजे हळद वगैरे लावायला तुला जमत नाही. जसं की माझ्या मैत्रिणी, फॅमिली मेंबर्समधले, आमच्या रिलेटिव्हमधले, परत माझ्या कॉलेजमधले, शाळेतल्या, अकॅडमीतल्या मैत्रिणी, ह्या सर्व मैत्रिणींना मला कॉल केला, मेसेज केला. काही जणांना मी रिप्लाय देऊ शकले आणि काही जणांना देऊ शकले नाही.
सो मला असं वाटतं त्यांच्यासाठी एक सरप्राईज म्हणून माझ्या व्हिडिओमध्येच असेल की ती गोड बातमी काय आहे, ते गोड गोष्ट काय आहे, ते माझ्यासाठीच एक सरप्राईज आहे, म्हणून ते तुमच्यासाठी पण सरप्राईज असलंच पाहिजे असं तर मला वाटतं. म्हणून मी ह्या सर्व गोष्टी काही सोशल मीडियावर अपलोड केले नव्हते आणि सांगितले नाही, पण असं मला आता असं वाटतं की ह्या सर्व गोष्टी आहे ना मी तुमच्यासोबत शेअर करायला हव्यात, तुमच्यासोबत सांगायला सुद्धा हव्या आहेत असं मला वाटतं. आता सर्व गोष्टी तर आता ब्लॉगद्वारे तुम्हाला समजतंच की आम्ही काय करतो, काय हे त्या गोष्टी, आणि सोबतच ना प्रेशर हँडल करून ह्या सर्व गोष्टी हँडल करणं म्हणजे माझ्यासाठी खूप रिस्की आणि कठीण गोष्ट आहे. तरी पण मी तुमच्यासोबत शेअर करते. आता भरपूर जणांना आहे ना आपले व्हिडिओ येत नव्हते काही दिवस झाले, तर तू का ब्लॉग बंद केलेस, असं तू सोडून टाकलंस का, तू हार मानलीस का, अशा भरपूर साऱ्या गोष्टी त्यामध्ये होत्या. असं त्या गोष्टी आपण बाजूला ठेवून टाकूयात. तर तुमच्यासोबत मला शेअर करायची होती माझी गोड बातमी. आता ती गोड बातमी मला असं वाटतं की आता तर नको शेअर करायला, पण हां ह्या 2-3 दिवसामध्ये मी तुमच्यासोबत ती गोड बातमी नक्की शेअर करेन. तर मला असं वाटतं ती गोड बातमी तुमच्या सर्वांना खरंच एक धप्पा म्हणून बसेल आणि खरंच खूप छान अशी गोष्ट सुद्धा आहे. आता तुम्हा सर्वांना माहीतच आहे मला एक छोटीशी मुलगी आहे, ती म्हणजे प्रिशा. आता प्रिशा ना 4 महिन्यांनी 2 वर्षाची होईल. आता ती आहे 18 का 19 महिन्याची आहे आणि इतकी खेळखोर, इतकी आगाऊ आहे, खरंच खूप जास्त आगाऊ आहे. आता ना भरपूर साऱ्या अशा गोष्टी तिला बोलायला येतात, ते काय काय असतं त्या सर्व गोष्टी येतात. आता तुम्हाला जर माझी गोड बातमी ऐकायची असेल तर ती गोड बातमी काय आहे तर तुम्ही माझ्या पेजला फॉलो करायला विसरू नका ना. आपल्या चॅनलला नवीन असतात तर नक्कीच फॉलो करा. चला पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, आणि मला असं वाटतं की तुमचं सपोर्ट माझ्यासोबत असेल तर मी नक्कीच पुढे जाईल. चला पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.